चलायचं, निघायचं मग आता. हां. चला. सो गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आम्ही आता निघत आहोत. खायचं वगैरे आम्ही सगळं सामान घेतलं आहे, पण माहिती नाही आता कुठे जायचं आहे. तर आता वाजले आहे बापरे 12:30 पाऊण झालेले आहे आता. आणि आम्हाला आता निघायचं आहे पटकन, नाहीतर तिकडनं येताना आम्हाला लेट होईल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता आमच्या मॅडमची तयारी झालेली आहे, मॅडम निघत आहे. चला तर मग तुम्ही रेडी आहेत निघायसाठी मॅडम? हाय हॅलो गुड मॉर्निंग. ते स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही जात आहोत कबीरवड येथे. कबीरवड ही एक ऐतिहासिक प्लेस आहे जी आम्ही पहिल्यांदा बघत आहोत आणि मी ती पूर्णपणे शूट करणार आहे आणि तुम्हाला या व्लॉगमध्ये ती प्लेस मी दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आवडल्यास तुम्ही सुद्धा इथे आले की नक्की त्या प्लेसला जाऊन या. आम्हाला काही स्पॉट पण मिळत नाही आहे. आम्ही चाललो. इथे एकच छान वाटत आहे, वडाची झाडं खूप मस्त आहे. एवढी वडाची झाडं, वड सावित्रीला एकच झाड होतं तेवढं मुश्किल जाते. वाव, आम्ही फायनली या स्पॉटवर पोहोचलो आहोत. इथे आम्ही पार्किंग आहे इथे बघू शकतो. बाहेर असे स्टॉल आहे. क्या 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 खटुमडा. ओके, वाइट जाम है, ये 250 कर दो. इसको क्या वाइट जाम बोलते हैं. और ये कमरख है स्टार. ये कैसे दिया? कौन सा अच्छा वाला है? वो 20 का एक है, 50 के 3. वो खट्टा है, 10 के एक, 10 का 2. ये 20 ये का भी एक, खट्टा ये ही है कैसे ना? है? 10 का 2 है. हाँ, वो 10 की एक, 50 की 3. अच्छा. टेस्ट में कैसे है ये? स्वाद एक ही है. वो खट्टी वाली है, सब मीठी है. ओके. और ये कैसे दिया? वो 20 का 100, 40 का 2. ओके. ये स्टार फ्रूट है इंग्लिश में. स्टार गुजराती में फ्रूट. कमरख बोलते हैं. कमरक. हाँ, कमरख. इंग्लिश में स्टार फ्रूट बोलते हैं. स्टार. स्टार जैसा दिखता है और कमल जैसा दिखता है, इसीलिए क्या? स्टार स्टार फ्रूट्स. हाँ. दो इमली दिया. कसं आहे? खट्टा है खट्टा. भयानक. ये कलर वाली है, ये भी नहीं. ही नर्मदाच आहे का? हा? चला. ही आहे नर्मदा रिव्हर आणि आता आपण बोटिंग करून जाणार आहे कबीरवडला. चला. ए वाव, खूपच छान आहे इकडे जास्त. फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. खाली बघ.
बरोबर या. हा, चला. वाटते तुम्हाला इथे येऊन? मला तर एकदम छान वाटत आहे, कारण रिव्हर साईड आणि नर्मदा रिव्हर एवढं छान प्लेस म्हणजे एकदम आम्ही सुकून फर्स्ट टाइम आलो. घेतल्यासारखं वाटतं. आम्ही फर्स्ट टाइम आलो ना. हा फर्स्ट टाइम झालं आणि इथे ना अर्धे जास्त आम्हाला ना मराठी लोकच दिसत आहे. या प्लेसवर यायसाठी कुठलाही रोडवे नाही आहे. यावं लागते तर रिव्हर क्रॉस करूनच. आणि रिव्हर क्रॉस करायसाठी फक्त बोटिंग हा एकमेव असा ऑप्शन आहे, हो ना. आणि असं चाललो आता आम्ही. हे समोर दिसत आहे ते हे स्पॉट आहे. एंट्री झाल्या झाल्या मी तुम्हाला दाखवते. कंटिन्यू. ही आहे एंट्री गेट. मी एंट्री करत आहे आता. अशी चालू का मी? आणि इथे सगळे वडाची झाड आहे. इथले लोक असे म्हणतात की इथे संत कबीर आले होते आणि त्यांनी भरपूर वर्षे इथे काढलेली आहेत. त्यामुळे या जागेला कबीरवड असं नाव पडलेलं आहे. असे छान ते मला एक पाळणा दिली आणि मग मी त्यावर असे झोके घेतले. झोके घेऊन झाल्यावर मग आम्ही तिथे ना वडाची ही एक खूप मोठी फांदी होती आणि त्यावर चढून लोक तिथे फोटो काढत होते. मी सुद्धा ट्राय करले, परंतु मला काही तिथे जमलं नाही. मग मी खाली उतरली आणि म्हटलं यांना असेच खाली व्हिडिओ शूट करूया. मग मी असं काहीतरी करत होती. पण या जागेवर ना एक खूप शांतता वाटत होती. खूप छान वाटत होतं. आणि 600 वर्ष जुनी ही झाडं होती. म्हणजे बघून पण असं वाटत होतं की 600 वर्ष आधीचं एक तरी झाड, म्हणजे जे मेन झाड होतं ते कोणालाच दिसत नव्हतं आणि कोणाला माहीत पण नव्हतं तिथे कुठलं आहे. तर आम्ही असंच प्रयत्न करत होतो हे असेल ते असेल म्हणून. आमची थोडीफार तारांबळ सुरू होती तिथे. छान कसं वाटलं मग आम्ही enjoy place? केला. एक नंबर आहे. डबा पार्टीला इथे जो कोणी आता माझ्या फॅमिलीमधले इथे कोणी येईल ना मला, म्हणजे माझ्या घरी, तर मी इथे नक्की आम्ही डबा पार्टीला येऊ सर्वजण. सो गाईज हे आहे कबीर महाराज मंदिर बघा. हे वाव, इकडे पण छान आहे. म्हणजे इकडे पण परिसर दिला आहे. पण इकडे काय आहे ना, जेव्हा लोक स्वयंपाक वगैरे घेऊन येतात तर मला वाटतं ती जागा आहे इकडे. हां. आणि हे बघा, तुम्हाला वाचता येत आहे का काय आहे लिहून इथे, तुम्ही वाचू शकता. आता आम्ही जात आहे मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आलो. इथल्या आजोबांना आम्ही इथली माहिती विचारत होतो, परंतु त्यांना काही हिंदी लँग्वेज कळत नव्हती. त्यांना गुजराती लँग्वेजमध्ये सांगता येत होतं, पण आम्हाला काही कळत नव्हतं. मग आम्ही खाली उतरलो. असे काहीतरी आम्ही शूट केले, थोडेफार व्हिडिओज वगैरे काढले, फोटोज काढले आणि त्यानंतर आम्ही चहा प्यायला गेलो. इथे चहा पित असताना आम्ही हे वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला काही ते वाचता येत नव्हतं. पण थोडे वर्ड आम्हाला कळत होते तिथले. त्यामुळे मग आम्ही ते वाचलं आणि चहा पिलो. थोडा वेळ आराम केला. म्हटलं आता सूर्य मावळायची वाट बघत होतो. 6:30 वाजले होते. त्यामुळे मग आम्ही परत निघालो. म्हटलं आता जर पॉईंट बघायला भेटला तर ठीक आहे, कारण आम्हाला संध्याकाळ होणार होती. आम्हाला लवकर निघणं गरजेचं होतं.
त्यामुळे आम्ही वापस गेलो. परंतु आम्हाला जे दृश्य बघायचं होतं फायनली आम्ही ते बघितलं आणि सूर्य मावळताना आम्हाला छान असा दिसत होता. नदीच्या किनाऱ्यावरून आम्ही एका साईडहून दुसऱ्या साईडला त्याला असं बघत होतो आणि आम्ही छान नदीच्या किनाऱ्यावर बसून गप्पा गोष्टी केल्या, थोडेफार फोटोज काढले, शूट केले आणि मग परत निघालो.